समुद्र कितीही अस्वस्थ असला तरी किनाऱ्यावर येताना शांत होतो आणि कदाचित आयुष्यही आपल्याला हेच शिकवते। लाटा सतत किनाऱ्यावर आदळतात पण प्रत्येक वेळी उभ्या राहतात, अगदी आपल्या आयुष्यासारखं। तर चला कोकणच्या या सुंदर प्रवासाचा भाग 2 सुरू करूयात। पहिल्या भागामध्ये आपण संगमेश्वरचा इतिहास, सरदेसाई वाडा, आज आपण पाहणार आहोत पवित्र संगमेश्वर मंदिर, सुंदर गणपतीपुळे आणि समुद्र किनाऱ्याजवळ एक ऐतिहासिक किल्ल्याची सफर। सोबत असेल कोकणातील कोस्टल राईड, समुद्र, घाट आणि भन्नाट व्ह्यूज। चला तर सुरू करूया आजचा पुढचा प्रवास रुचित ऑन व्हील्सवर। व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। संगमेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीच्या तयारीची लगबग सुरू होती। मंदिराची स्वच्छता आणि सजावट सुरू असल्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळालं। संगमेश्वरमध्ये उभारलेले छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आजही त्यांचे शौर्य, त्याग आणि स्वराज्यासाठी संघर्षाची प्रेरणा देत उभे आहे। मस्त झालं दर्शन दोन्ही पण मंदिरामध्ये। उद्या शिवरात्री आहे त्यामुळं मस्त स्वच्छता एका मंदिरात संगमेश्वरमध्ये चालू होती आणि दुसऱ्या मंदिरामध्ये प्रॉपर तयारी म्हणजे लाईटिंग वगैरे चालू आहे। संभाजी महाराज दोन्ही पण मंदिरामध्ये यायचे, त्यांची सासूरवाडी इथेच होती ना, त्यामुळे जेव्हा आपण यायचे त्या दोन्ही पण मंदिरात जाऊन यायचे। चला तर आता जाऊयात आपण गणपतीपुळ्याला। इथून 1 तास 5 मिनटं आणि 41 किलोमीटर आहे। तर चला तर मग, आणि ही प्रॉपर ह्या बोलीमध्ये जेव्हा मी एंटर केला होता ना तर हा प्रॉपर म्हणजे कोकणचा फील आला होता। एकदम झाडी झुडपी मस्त। आता तेव्हाचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे का नाही कारण की माहीत नाही, बट परत आता हा करूयात। ही शाळा मस्त आहे, शाळा रंग पण एकदम मस्त दिलेत आणि लाल माती ग्राउंड, असं प्रॉपर जंगल वाटत। इथून रस्ता दाखवत आहे तो। हां, रत्नागिरी गणपतीपुळे जाण्यासाठी मार्ग फक्त कार आणि छोट्या वाहनांसाठी। इथून हा हायवे रस्ता आहे दाखवला तर आहे। 11 किलोमीटरचा रस्ता आहे। गणपतीपुळे 41 किलोमीटर, आरावली। एकदम सीनिक रस्ता आहे, खूप बारीक आहे, थोडं रिस्क आहे कारण की हे समोर नाही येतात ना गाड्या, एकदम झुपझुप जोरात येतात। एकदम नदीच्या शेजारनंच चाललं आहे आपण आणि रस्ता एवढा सीनिक आहे ना मी सांगू शकत नाही। मध्येच रस्त्याचे असे पॅच येतात ते इतके चमकतात, इतके ग्लो होत आहेत, असं वाटतं सोनं आहे। एकदम भारी फुलं बघा कसली मस्त दिसते, नेचर एक नंबर। याच्यावरून ट्रेन गेली होती त्या सेम पटरी आहे, त्याच्या अवतीभोवतीच आपला चालला आहे कार्यक्रम। पुढचा गाडीवाला बघा ना किती जोरात जात आहे, नुसता धुराळा उडवत चालला। मागं एकदम पूर्ण दूर होऊन जातं, काही दिसतच नाही, सगळंच तसेच। हे बघा केवढा धुरातो तापण। CNG पंप इथे आहे। इथून बघा नदी दिसते मस्त।
गणपतीपुळे 30 किलोमीटर. हो हो हो, त्या पुलावरून जायचं आहे आपल्याला. मस्त आहे पूल. वाव, असलं मस्त दिसतंय ना. क्रिकेट. गाव आलेलं दिसतंय कुठलं तरी. जाका देवी. काय हो, फुल करा, पावर टाका. समोर व्ह्यू असला भारी आहे ना, एक नंबर आहे, एक नंबर, जबरदस्त. राईटला पूर्ण समुद्र आहे, दरी आहे आणि सूर्य आहे समोर. सूर्य असला चमकतोय. 1 तासाभरात असला सनसेट होईल ना, जबरदस्त, एक नंबर दिसतंय. पूर्ण नारळाची झाडं आहेत. हो, जग लय मोठं आहे. महाराष्ट्रच केवढा आहे. फायनली पोहोचलो आपण गणपतीपुळे समुद्राला. सनसेटला यायचं होतं, पण काही कारणास्तव जमलं नाही आम्हाला यायला. कोकणच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर वसलेले गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रसिद्ध गणपतींपैकी एक मानले जाते. येथील वैशिष्ट्य म्हणजे समुद्रकिनाऱ्यालगत असलेले स्वयंभू गणपती, जेथे भक्ती आणि निसर्ग याचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. शांत समुद्रकिनारा, कोकणातील रस्ते आणि मंदिराची दिव्यता, त्यामुळे गणपतीपुळे हे ट्रॅव्हलर्सचे फेवरेट डेस्टिनेशन. असे मानले जाते की येथील गणपतीची मूर्ती जवळपास 400 वर्षांपूर्वी स्वयंभू रूपात प्रकट झाली आणि विशेष म्हणजे मंदिरातील गणपती पश्चिम दिशेला म्हणजे समुद्राकडे तोंड करून विराजमान आहे, जे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. आणि म्हणूनच गणपतीपुळे फक्त पर्यटन स्थळ नाही, तर श्रद्धा आणि शांततेचा अनुभव आहे. चला, निघतोय आता आपण कोस्टल एरिया एक्सप्लोअर करायला. गणपतीपुळेचं दर्शन मस्त झालं सकाळ सकाळ. समोरच समुद्र आहे, मस्त आहे. ही गेट हा कमान आहे. इथून हे रस्त्याचं काम चालू आहे जरा. इथं समोर MTDCचं रिसॉर्ट आहे. इथे राहतो आता आपण. चांगलं हॉटेल रोडलाच आहे आणि मंदिराच्या अगदी समोर. रस्ते एकदम बारीक आहेत, पण आत्ताच्या ज्या रस्त्याने आपण जाणार आहे तो रस्ता एकदम असा सीनिक असणार आहे. तुम्ही बघतच राहणार. मस्त दिसतंय, एक नंबर. हे बघा समोरनं काय व्ह्यू आहे. पूर्ण समुद्र इथे. हे बघा काय दिसतंय, एक नंबर. समुद्र वाटतच नाहीये, खतरनाक, जबरदस्त, एक नंबर दिसतंय. व्ह्यू बघा काय भारी. गावात नाही रस्ता, कोस्टल एरियाचं गाव. पाऊस एकदम प्रचंड असणार इथे. आणि हे मला आवडतं ना, हे लाल जे मातीची घरं आहेत ना, म्हणजे हे विटाच वेगळं असतं त्यांच्या. तर त्याच्यामध्ये ना असे हे पोरस दिसतात ना, ह्याच्यातून थंड राहतं, म्हणजे गरम होत नाही. कारण की इथे जर बघितलं ना तर प्रचंड गरमी असते आत्ता उन्हाळ्यामध्ये.
तर त्यावेळेस ते खूप मदतगार ठरतं. आरे आता आधीचा आणि आता हा वारे. जबरदस्त व्ह्यू. एक नंबर दिसतंय पाणी, एकदम चमकतंय. साखर तर वाव वाव. ब्रिज बघा कसलाय. वाह. मस्त दिसतं. झाडं एवढी घनदाट आहेत ना एकदम. पावसाळ्यात तर एकदम मस्त हिरवगार होत असणार. एकदा पावसाळ्यात पण यायचं आहे. पावसाळ्याचं कोकणातलं रूपच वेगळं असणार आहे. आणि आत्ता शिमगा असतं होळीच्या वेळेस, तर त्यावेळेस देखील कोकणामध्ये वेगळंच वातावरण असतं. समोर बघा पूर्ण नारळाची झाड आहेत. आलाय रतनदुर्ग. हो, इथं पण आहे, तिथं पण आहे. शिवसृष्टी केली. पोहोचलो. रिक्षा वगैरे पण येतात इथपर्यंत. बाले किल्ला. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर उभा असलेला रतनदुर्ग किल्ला हा रत्नागिरीतील एक ऐतिहासिक आणि भव्य समुद्र किल्ला आहे. सुमारे 120 एकर परिसरात पसरलेला हा किल्ला तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला असून येथून दिसणारे कोस्टल व्ह्यूज मनमोहक आहे. किल्ल्याच्या आत असलेले प्रसिद्ध भगवती मंदिर हे स्थानिकांसाठी अत्यंत श्रद्धेचे स्थान मानले जाते. रतनदुर्ग किल्ल्याची निर्मिती बहामती साम्राज्याच्या काळात झाली असल्याची मान्यता आहे आणि इसवी सन 1670मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्याची पुनर्उभारणी करून तो अधिक मजबूत केला. इतिहास, समुद्र, निसर्गाचा अद्भुत संगम म्हणजे रतनदुर्ग. एकदा तरी अवश्य भेट द्या. नॅचरली क्रिएटेड फ्रेम. वारेला आलं परत तिथे. मस्त दिसतं एकदम व्ह्यू इथे. वारेवरूनच चाललोय आपण गणपतीपुळ्याला परत. भारी होता रतनदुर्ग. व्ह्यूज वगैरे पण मस्त आहेत. आणि महाराज कुठे कुठे पोहोचलेत आपल्याला वेळ लागेल समजायला. शाळा दिसते. शाळा एकदम भारी असतात गावाकडच्या. ते शाळा वाटतात, नाहीतर आपल्या शहरातल्या शाळा डेंजर असतात. आमची शाळा भारी होती म्हणा तसा, ग्राउंड वगैरे व्यवस्थित. पण आजकालच्या शाळा जर आपण म्हटलं ना तर बिल्डिंगमध्ये फक्त असतात. म्हणजे शाळा आणि रेसिडेन्शियल काय फरकच राहिला नाही आहे तिकडे शहराकडे. ऑल न्यू व्हेन्यू.
सुपारीची झाड आहे. गाड्या नीट व्यवस्थित चालवा, नाही तर अशा गाड्या न्याव्या लागतील तुम्हाला. बरं, एकदम रिस्क फ्री चिल फिरायला आलेलं आपण. एन्जॉय युअर वेकेशन, डोंट रश. आयुष्यभर नॉर्मल डेजमध्ये आपण रशच करत असतो सिटी लाईफमध्ये. मग कधीतरी इथे बाहेर आलं तर तरी चिल राहायला पाहिजे. आत्तापर्यंत लहान मुलं बघितली होती सनरूफमधनं बाहेर, इथं तर एवढं मोठं कपल बाहेर आलं. सेन्सची गरज आहे, सिविक सेन्स. खरा यूज आहे ना सनरूफचा, म्हणजे फॉरेनमध्ये सुरू झालं होतं त्याचा. मेन म्हणजे काय की ज्यावेळेस ती लोक असतात तर त्यांना म्हणजे सूर्यप्रकाश खूप कमी भेटतो किंवा नाहीच भेटत. मग तो सूर्यप्रकाश आतमध्ये यावा याच्यासाठी तिथे ग्लास इम्प्लिमेंटेशन ते सुरू झालं होतं. आणि नंतर मग ते वाऱ्यासाठी पण थोडं ओपन सुरू झालं की तो ट्रेंडच झाला. म्हणजे आज जर आपण बघितलं की प्रत्येकाला गाडीमध्ये सनरूफ पाहिजेच, गरज काहीच नसते. आपल्या इथं ऊन प्रचंड आहे, उलटं ते त्याच्याने गाडी तापती. आणि ते घेऊन आपण त्यातनं बाहेर येत असेल तर किती रिस्की आहे. आणि अशा काही इन्सिडेंट्स पण झालेले आहेत की छोटी मुलं बाहेर येतात आणि ज्यावेळेस इमर्जन्सी ब्रेकिंग होतं, सो ॲट दॅट टाईम इट्स व्हेरी रिस्की. काय दिसत असणार आहे इथून व्ह्यू, जबरदस्त. कोकणातील हा प्रवास समुद्राच्या लाटांसोबत अनेक आठवणी देऊन गेला. गणपतीपुळे, रतनदुर्ग, संगमेश्वरचा इतिहास अनुभवताना कोकणाची खरी वाईब पुन्हा एकदा मनात साठवण ठेवली. आणि आता पुढच्या भागात आपण परतीचा प्रवास सुरू करणार आहोत पुण्याकडे. वळणाच्या घाट रस्त्यातून आणि सुंदर वरंदा घाटातून होणारी आपली राईड अजून खास आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये रुचित ऑन व्हील्सला. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.